उत्तर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक। आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती। शहरात सातत्याने होत असलेले गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयाच्या विशेष पथकाने मंगळवारी रात्री सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टवाळखोराविरोधात धडक मोहीम राबवली। मोहिमेत पोलिसांनी 92 टवाळखोरांवर कारवाईचा बडगा उगारला। यामुळे सातपूर परिसरातील टवाळखोरांचे धाबे दणाणले आहेत। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील विरोधात प्रतिबंधात्मक कारवाईच्या सूचना केल्या होत्या। त्यानुसार शहर गुन्हे शाखेचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त संदीप मिटके, अंबड विभागाचे सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शहर गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती गुन्हे शाखा, शहर गुन्हे शाखा युनिट 2, गुंडविरोधी पथक, सायबर पोलीस ठाणे, विशेष शाखा अंमली पदार्थ विरोधी पथक, सातपूर पोलीस ठाणे या पथकाने मंगळवारी रात्री 7 पासून मध्यरात्रीपर्यंत टवाळखोरांविरोधात धडक मोहीम राबवली। या पथकाने सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रस्त्यालगत मद्यपान करणारे टवाळखोर, ट्रिपल सीट वाहन चालवणारे, मोकळ्या मैदानात मद्यपान करणाऱ्या 92 टवाळखोरांना ताब्यात घेतले। या टवाळखोरांविरोधात सातपूर पोलिसात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे। पोलिसांच्या या कारवाईने टवाळखोरांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत। माननीय पोलीस आयुक्त नाशिक यांच्या निर्देशानुसार तसेच माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ आणि सात ग्रामीण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली मागील 2 दिवसांपासून टवाळखोर कारवाई सुरू आहे। नवरात्रीचा अनुसरून सण सुरू आहे, सायंकाळी गर्दी असते, तरी सुद्धा विविध सार्वजनिक ठिकाणी, मोकळी मैदानी, गार्डन, रस्त्यावर साईडला असे जे कोणी दारू प्यायला बसणारे किंवा धिंगाणा घालणारे, विनाकारण फिरणारे अशांच्यावर कारवाई सुरू आहे। त्यानुसार काल 31 आणि परवा दिवशी 91 असे टवाळखोरांच्यावर आमच्या क्राईम ब्रँचचे अधिकारी अंमलदार, त्याचबरोबर पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार यांच्या मार्फत कारवाई करण्यात आली आहे। हा ड्राईव्ह माननीय पोलीस आयुक्त नियमितपणे चालू असणार, त्यामुळे असे कृत्य करणारे, विनाकारण फिरणारे, सार्वजनिक ठिकाणी दारू पिणारे अशा सर्वांनी त्या ठिकाणी असे कृत्य करू नये असे आवाहन करतो आणि असे कोणी मिळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल।